नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सैनिक यांचा गुणगौरव सन्मानपत्र वितरण सोहळा संपन्न. भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर 5 मध्ये सिद्धार्थ बुद्धविहार महात्मा फुले नगर शाखेच्या वतीनं कोरोनाच्या काळात दादरमध्ये चैत्यभूमी येथे समता सैनिक दलाचे सैनिकांनी सेवा दिली होती. या सैनिकांचा गुणगौरव आणि सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंतेजी धम्मप्रिय आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव BS गायकवाड गुरुजी, केंद्रीय प्रशासन विभाग सचिव अनिल मनोहर, लेफ्टनंट जनरल हेडक्वार्टर सचिव ज्ञानोबा आचार्य सर, महाराष्ट्र राज्याचे हिशोब तपासणी लक्ष्मण मोरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी, समता सैनिक दलाचे मेजर बाळासाहेब आठवले, असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे यांनी मार्गदर्शन करून कोरोनाच्या काळात दादर चैत्यभूमी सैनिकांनी सेवा दिली. त्या सैनिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमन साळवे ह्या होत्या. उल्हासनगर तालुका अध्यक्ष सुरसेन पगारे, उपाध्यक्ष देवदास कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष विजय कांबळे सर, दिलीप शिंदे, उल्हासनगर तालुका महिला अध्यक्ष कल्पना वानखेडे, शुभांगी साळवे, कोषाध्यक्ष वैशाली सिंगारे, उपाध्यक्ष निर्मला बनसोडे, सचिव सुनील गवळी यांचा उपासक उपासिका उपस्थित होते. लोकांना म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धर्मसभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे 24 शिबिरं चालतात. या 24 प्रकारच्या शिबिरामध्ये आपण प्रशिक्षित होणे गरजेचं आहे. त्या धर्मसभेचा जो कार्यकर्ता आहे ना, त्या कार्यकर्त्याने प्रथम धर्म जाणला पाहिजे, धर्म अंगीकारला पाहिजे, धर्म शिकला पाहिजे, म्हणजेच तो आधी बौद्ध झाला पाहिजे. मग बौद्ध होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला. आणि म्हणून मी बऱ्याच वेळेस मुंबई प्रदेशला केंद्रामध्ये पण विनंती केली की माझं सैनिक जे आहे ठाणे जिल्ह्याचं आवाज दिला की ते चैत्यभूमीला हजर होतं. मला सांगा, हे खरोखरच आपण पात्र आहे का? स्वतःचा पैसा खर्च करता, वेळ खर्च करता, आणि आता तुम्ही सांगा आपण सगळे हातावर म्हणजे मजुरी करून आपलं जीवन चालवणारे माणसं आहोत आपण. आणि म्हणून आपण आदर्श आपला. परत मी आपल्याला विनंती करेन, तालुका अध्यक्षांना पण तसं मी जिल्हाध्यक्षांना पण विनंती केलेली आहे. सैनिक फक्त जिल्ह्याचा आहे, पण हा सैनिक भारतीय बौद्ध महासभेचा आहे. आणि त्यामुळे सैनिकांना त्या ठिकाणी सेवा दिली हा सन्मान तुमच्या ठाणे जिल्ह्याचा, म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याचा, आणि त्याच्यामध्ये उल्हासनगर तालुक्याचं सैनिक म्हणून आपल्याला सन्मान मिळत आहे. तुम्ही जो त्याग केलाय ना, तुमच्याकडे जी जिद्द आहे ना, बघा ना, ते करोना काळामध्ये स्वतःच्या कुटुंबातल्या माहितीला कोण जात नव्हतं, शेजारी मोहल्ल्यात कोण जात नव्हतं. आणि अशा काळामध्ये आपले समता सैनिक दलाच्या महिला सैनिक इथून चैत्यभूमीला जाणं, ट्रेन बंद, अशा वेळेला बसनं जाणं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आणि आपल्या सगळ्यांचंच नाही तर भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक म्हणून मी म्हणतो की भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य, सैनिक, केंद्रीय शिक्षक आणि शिक्षिका हे भारतीय बौद्ध महासभेचे स्टार प्रचारक आहे. खऱ्या अर्थानं स्टार प्रचारक आहे. तेच काम लोकांपर्यंत नेत आहे. बौद्धाचार्य हटला नाही. मी अनेक कार्यक्रमाला गेलोय, मग कल्याणमध्ये, ठाण्यामध्ये जे जवळचे लोक गेल्यानंतर जावं लागेल, वाटेल त्या परिस्थितीमधून आम्ही ते कार्यक्रम केले किंवा त्या ठिकाणी गेलो. आपल्या कार्यकर्ते सुषमाताई पवार यांचे मिस्टर वाहले, त्यावेळेला आम्ही सगळीची सगळे मोहण्यावरून गाडी करून गेलो. आम्ही म्हटलं ताई येतो आम्ही, काय हरकत नाही. खूप लोक यायचे नाही ना. ही जी काही जिद्द आहे ना आपण ठेवलेली आहे त्या पद्धतीचं, त्यामुळं हा सन्मान आपल्याला मिळतोय. आणि आपलं नाव फक्त उल्हासनगरमध्ये नाही, उल्हासनगर तालुक्यात नाही, ठाणे जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रात आणि देशाच्या पटलावरती आपल्या या महात्मा फुले शाखेचं नाव गेलेलं आहे. याची दखल केंद्राने घेतली आणि दखल घ्यायला लावणारे जे काही पात्र आहे
दखल घ्यायला लावणारे केंद्राला मग बाबा सांगणं की बाबा हे लोक सेवा करतायत खऱ्या अर्थानं, मग भीमराव साहेब असतील, भंडारसाहेब असतील, यांना दखल घेणारा लावणारं जे काही पात्र आहे ते पात्र म्हणजे DM आचार्य. ते मला तर नेहमीच सांगत असतं सगळ्या गोष्टी, बाबा ठाणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा जे काही त्यांना वाटतंय. कारण मी समता सैनिक दलाच्या कुठल्या पोस्टवरती जरी नसलो, परंतु समता सैनिक दलाची डिसिप्लिन, समता सैनिक दल हे व्यवस्थित चाललं पाहिजे आणि समता सैनिक दलामध्ये वाढ झाली पाहिजे. 98 सालापासून मी पण समता सैनिक दलामध्ये सैनिक ही जी काही प्रेशी वगैरे तुम्ही जे काय आपण केलंय, एक मिलिटरीमन वगैरे सगळं घेऊन त्यापासून आणि मागाशी जसं वाघमारे म्हटले की बाबा ज्याचं चळतंय त्यालाच कळतंय.